खोटं बोलला यार माझ्याशी. I'll never forgive you for this. तुला अतिशय उत्तम कार्यक्रम झाला. बरं वाटतं. बरं मी निघतो आता. हो ठीक. सर थँक्यू सो मच. खूप मजा आली. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. येस. आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. नाही आम्हालाही खरं तर खूप छान वाटलं आणि याचं सगळं श्रेय राधिकाला जातं. तिच्यामुळे सगळी इतकी माणसं बांधली गेलेली आहेत आमच्याशी आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. फार फॉर्मल नाही बोलते पण एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचाच भाग आहात. त्यामुळे याच्या पुढे घरात काहीही कार्य असलं तरी तुमची उपस्थिती पाहिजेच. ही गोष्ट मात्र अगदी 100% खरी. या या. राधिका, हा मी पण निघते आता. हा घरी जाऊन आवरते आणि मग संध्याकाळी येते परत. बर सावकाशी आहे. हो येते. नाही चल तर बाबा येते. या. एवढंच काही करू नको गं. बरं ये. मी आलोय फोन करून आलो. बरं मी पण निघते हा राधिका. संध्याकाळी या बरं का. हो हो संध्याकाळी येणार, नक्की येणार. चालेल. आणि मी सांगते तुला काही लागलं तर. हा हो हो हा. चालेल. सुभेदार साहेब मी पण येऊ. या या. 8 दिवस आता आम्ही इथे नाही होत. थोडस लक्ष असू देत. अहो काही काळजी नको, मी आहे ना. मी लक्ष ठेवेन. तुम्ही मस्त काश्मीरला जा, एन्जॉय करा. ओके येऊ मग. या. हो हो या बरं. हो. आले मी चहा टाकते. हो चहा आठव, मी पण फ्रेश होतो. झालेत सगळे. अथर्वा. अरे वा, थँक्यू सो मच. हा तुझ्यामुळे इतके छान फोटोज काढलेत. मी एक काम करतो, सगळे सेव्ह करतो आणि सगळ्यांना ईमेल करतो. ओके चलो बाय. थँक्यू. कॅमेरा वहिनी येतो मी. हो. चल. शनाया म्हणजे शनाया इथे येऊन गेली. अरे यार, शनाया इथे येऊन गेली म्हणजे तिला सगळंच कळलं असं आहे. नाही, हा फोटो मला लगेच डिलीट करायला हवा, नाहीतर गजब होईल घरात. शनाया सुद्धा जाम चिडली असेल. आता तिला फोनही नाही करू शकत. काय करू मी? अगं शनाया इथे आली होती. What? तुला कळलं कसं नाही? तू तिला जाऊच कसं दिलंस? मला काय माहिती तिथे येणार आहे. इनफॅक्ट ती मैत्रिणीकडनं कधी येते ह्यासाठी मीच तिची वाट बघते केव्हापासून. गॉड नोस ती कुठे गेली असेल. तुला एक गोष्ट नक्की सांगतो, ती रागाच्या भरात कुठेतरी निघून गेली आणि आता तिला राधिका आणि माझ्याबद्दल सगळं कळलंय. मी तिला फोन करून बघते. अगं तिचा फोन नाही लागत आहे. आय जस्ट होप रागाच्या भरात तिनं काही वेडवाकडं करू नये आता. नाही नाही नाही, यू डोंट वरी. ती तशी नाहीये. ती काही करणार नाही. मी बघते, तिला काहीतरी फोन करायचा प्रयत्न करते आणि जर काही कॉन्टॅक्ट झाला तर तुम्हाला लगेच कळवते. कुठे गेली असेल यार शनाया? यार कधी गेली कळलंच नाही मला. तिला ना आता सगळं कळणार आहे की मी आणि गॅरी अंकल एकमेकांशी बोलतो आणि मी राधिकाचं ट्रूथ तिच्यापासून लपवून ठेवलं. गॉड. आणि ह्यामुळे मेन प्रॉब्लेम हा होणार आहे, मला गॅरी अंकल कडून पैसे मिळणार नाहीत यार. यार सनया.
काय मेसेज विसेज करत बसलात? हा पूजेच्या वेळेला तेच चाललं होतं तुमचं. अगं. ठेवा बरं तो मेव. ऐक ना, ते याला करतोय का, आनंदला करतोय. तो आला नाही ना आज म्हणून. हो ना, आनंद भाऊजी आलेच नाही. पण बाकी सगळे जण आले. हा, किती खुश होते सगळे जण आज. अथर्वने आणि तर खूपच मजा केली. काय हो? काय झालं? असे काऊन पाहून राहिला? खूप छान दिसतेस राधिका. तुला असं नटलेलं पाहिलं ना, म्हणजे साडी, सगळे दागिने, नथ वगैरे, की मला एकदम लग्नातलीच तू आठवतेस. आजही तशीच दिसतेस. कायच्या काही बोलून राहिलात तुम्ही? तशी कशी? तेव्हा कशी होते, आता कशी झाली आहे? नाही, माझं वजन खूपच वाढलंय. अगं नाही, खरंच तशी दिसतेस तू. मी ठरवलंय आता खाण्यापिण्यावरती ताबा ठेवायचा. हा, व्हेरी गुड. नाही म्हणजे ते करत सगळं, पण फक्त तेवढंच पुरेसं नाही आहे. तुला फिटनेससाठी अजून प्रयत्न करायला हवेत. म्हणजे तू जिम वगैरे का नाही जॉईन कर? नाही नाही नको, ते जिम गिम मला नाही जमायचं. वजन उचला, हे करा ते करा, मला नाही आवडत. जिम म्हणजे काही फक्त वजन उचलणं नसतं. तिथे इन्स्ट्रक्टर वगैरे असतात आणि ते तुमच्या बॉडी टाईप नुसार तुमच्याकडून बरोबर व्यायाम करून घेतात. आणि आजकालच्या जमान्यामध्ये फिटनेस किती महत्वाचा आहे ना. बरं, जाईन मी. एवढ्यासाठी सांगतोय की रोज तू 50 क्लायंट्सला भेटतेस, इतके लोक तुला भेटतात, तर इतकी धावपळ होते, तर स्वतः फिट असणं पण गरजेचं आहे ना. त्यामुळे किती वेळ गेला तरी चालेल, पण फिटनेस महत्वाचं. तू जेवढा वेळ जाशील तेवढं मलाही बरं आहे ना. काय? तू जेवढा वेळ जाशील तेवढा जास्त व्यायाम होईल, जास्त फिट राहशील आणि जास्त चांगलं काम करशील. आणि तुझं नाव जेवढं मोठं होईल तेवढंच माझंही नाव नाही का मोठं होणार. कायच्या काही बोलून राहिलात तुम्ही? तुमचं नाव मायापेक्षा मोठं आहे. काय बाप्पा, विसरूनच गेले. बाबांसाठी चहा मांडायचा होता. आलीच? हा, अरे यार, चला राधिकाचं तर झालं. शनाया,